भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले, तसेच पाकिस्तानचं संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठं नुकसान झाले। भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 8:30 वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज इथं पत्रकार परिषदेत दिली आहे। राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावा असं आवाहन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचा सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे। भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल। या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाही, तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे। देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारत मातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल। भारताच्या सीमेच्या प्रतिनिधींना हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या देशाच्या सैनिकांनी तिन्ही ठिकाणी वायुदल असेल, वायुदल असेल, भारतीय सेनेला पण तडेसपोड उत्तर दिले आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानला वाचता पीक मारून ऍक्च्युअली बाकी परराष्ट्रीय सगळे त्यामध्ये भाग घेण्यासाठी युद्ध लोक आहे। मोदी साहेबांचं नेतृत्वात मोदी साहेबांचं एक वातावरण सगळ्या जगाच्या पाठीवर चालण्यापासून त्या माध्यमातून मोदी साहेबांनी काही कंडिशन परीक्षे टाकून पण आपलं कर्तव्य, आपण भारतीय नागरिक आपण कर्तव्य करतो। सैनिक नोकरी सन्मानमय येतात, भारतीय मैदान आपण मैदानामध्ये जाऊ शकत नाहीये, पण जे सैनिक तिथे सेवा करतात त्यांना एक मॉरल सपोर्ट देण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक आपल्या विरोधामध्ये तिरंगा द्यावी, त्यांच्या स्वागतासाठी सर्वांसाठी जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आपण 18 तारखेला रविवारी सकाळी 9 वाजता शिवतीर्थावरून ते आपल्या बपूच्या चौकापर्यंत आपल्याला तिरंगा आहे त्या रॅलीला सगळ्या देशप्रेमीयांनी सगळ्यांनी सहभाग करायचा। त्यामध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा नसणार आहे, कुठल्या पक्षाचा स्पीकर नसणार, कुठल्या पक्षाचं काही नसणार आहे, देशप्रेमी म्हणून त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आणि त्या दृष्टिकोनातून हे आव्हान करण्यासाठी ते सहभागी आणि सर्व देशप्रेमी देशकर्त्यांना मी आव्हान करतो की अशा वेळी आपण सर्व आता भारत देशामध्ये सगळ्या तिरंगा यात्रा चालू आहे, सगळ्या त्या पद्धतीनं सांगलीमध्ये मुंबई ठिकाणी होते, त्यासाठी सगळ्या आपल्या देशप्रेमी लोकांना आपण त्यात सहभागी होऊन घेऊन पाकिस्तानने ज्यावेळी अतिरेक्यांनी हल्ला केला, पण देशाचा मुद्दा की आम्हाला नागरिकांना मारायचं नाही, आम्हाला अतिरेकी आणि आपण जर विचार करून बघितलं तर फक्त अतिरेकीच्या ज्या छावण्या होत्या त्या छावण्यावरतीच हल्ले केलेले, छावण्या त्याच्या दृष्टीने
कारण आज देशाला जगाच्या पाठीवर लागणारी ही वाढ आहे, हे वाढपर्यंत झालीच पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपले देशाचे पंतप्रधान आणि ह्या दृष्टिकोनातून पंतप्रधान ह्याच्या मागे पण खूप हल्ले झाले, पण असं ऍक्शन घेणारे एकदा पाकिस्तानला दहशतवाद आपल्या मुद्द्यावर आणण्यासाठी एक मेव नेता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले होता. तर त्या मार्गातून सर्व शहरातील सर्व राष्ट्रपती, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्कृती मंडळी, क्रीडा संकुल, शैक्षणिक संस्था, गणोत्सव मंडळ, लोकांतर मंडळ, शालेय शिक्षक विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला व भगिनी सर्व राष्ट्रप्रेमी निरंतर नागरिक यांना सहभाग करण्याचं मी आवाहन केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून 11 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थावर आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्याला संबोधित करावं, की जेणेकरून अजून आपल्या सैनिकांना आपल्या देशाच्या जे धर्म आहेत सगळे त्यांना एक ताकद मिळेल, ताकद देण्यासाठी आपण